शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या असती, बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा आणि सिटी कट्ट्यावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका. RRC नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. दाग कपड़ों में नहीं आपकी सोच में है. हाँ जी, इस बार का सिटी कट्टा कुछ अलग होने वाला है. हम ओपन अप होने वाले हैं आपके साथ और जानने वाले हैं वो चीज़ें जो आप बोलना जो है वो थोड़ा सा कतराते हैं. जागतिक मासिक पाळी दिवस स्पेशल सिटी कट्टा आहे आणि या संबंधी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अनेक वर्षांपासून आपण म्हणतो डॉक्टर आहेत, संबंधाशी जुळलेले आहेत, समाजात त्यांच्या एक वेगळ्या प्रकारची प्रतिभा आहे आणि त्या आईसुद्धा आहेत. आपल्यासोबत गप्पा करायला स्वतः आहेत. मॅम नमस्कार. नमस्कार. क्या परिचय है आपका? मेरा नाम डॉक्टर कोकिला आतराम है एंड बेसिकली मैं अकोला से बिलोंग करती हूँ. तो दाग कपड़ों में नहीं आपकी सोच में है, जैसा मैंने कहा. तो आपको पता है मेंस्ट्रुअल हाइजीन डे है, तो ये अगर मैं बेसिकली जैसे ये पहला पॉइंट आता है तो क्या थॉट आता है आपके दिमाग में? थॉट ये आता है कि अपना जो अपने पीरियड्स हैं उनको लेके लोगों के अंदर अभी भी बहुत हिचक है. लोग ओपन अप होके बात नहीं करना चाहते, प्रॉपर अपने बच्चों को एडुकेट नहीं करते कि उससे रिलेटेड अपने को किस तरह से डील करना है. अपने अगर लड़के भी एडुकेट होंगे अपने पीरियड्स को लेके, माँ अपने बच्चों को एडुकेट करेंगी तो फ्यूचर में वो अपने पार्टनर्स को हेल्प कर सकते हैं, अपने कॉलीग्स को, अपने फ्रेंड्स को. और बीइंग अ मदर, मेरी भी एक छोटी डॉटर है, तो मुझे लगता है कि अभी से उसको मुझे उस चीज़ के लिए प्रिपेयर करना चाहिए कि अपन मतलब इट्स नॉट अ टैबू, इट्स मतलब नेचुरल गिफ्ट फ्रॉम गॉड, कि मतलब वो हमको एक माँ होने का एहसास देता है, तो इट्स गुड एक्चुअली. बट मैं अगर आपसे पूछूं कि बहुत सारी चीज़ें ऐसी होती है जो अभी भी लोग बात नहीं करते, आपको लगता है कि बदल रहा है भारत? कुछ हद तक बदल रहा है. अभी का जो यूथ है वो थोड़ा सा ओपन अप हो रहा है, थोड़े से चेंजेस हैं. बट हाँ, कुछ अपने जो रूरल एरियाज़ हैं वहाँ पे अभी भी लोगों की मानसिकता ये है कि पीरियड्स है तो एक अछूत मानना, टच नहीं करना, दूर से खाना देना, कुछ जगहों पे उनके लिए अलग से रूम बना के रखना. तो इन सब चीज़ों से अभी भी हमको निकलने की ज़रूरत है. बट यस, मतलब आज का यूथ थोड़ा चेंज हो रहा है. आपको क्या रिस्ट्रिक्शन आई थी? ऐसा कुछ हुआ था जब पहली बार आपको पता चला कि आप मतलब सयानी हो गए हैं और फिर आपको आगे, तो घर से कुछ रिस्ट्रिक्शन थी? एज सच हमारी न्यूक्लियर फैमिली थी तो बहुत ज़्यादा रेस्ट्रिक्शंस हमारी फैमिली में नहीं था. बट यस, जब हम अपने नेटिव प्लेस में जाते थे, गांव में, छोटे गांव की जो मेंटालिटी होती है, तो लाइक अभी भी वही है कि किचन में नहीं घुसना और बहुत सी जगहों का रेस्ट्रिक्शंस रहता है. नए कपड़े नहीं पहनना, आप दूसरों के घरों पे जाने के पहले बातचीत होती है कि भाई आप नहीं जा सकते. बहुत चीज़ों के खाने पीने के रेस्ट्रिक्शंस होना, पूजा अर्चना वगैरह. पूजा के लिए तो अभी भी है कि वो सोच बदलने के लिए तो बहुत समय है. ये जो है ना, ये ऐसी मुस्कुरा दिया हमारी बात सुन के. आप देखिए, अब डॉक्टर साहब हमारे साथ है और इतने ओपन अप हो रहे. पूजा को लेके अभी भी आप भी कंजर्वेटिव. मैं यही कह रहा हूँ ना, दाग इनकी सोच में है ना जी. एक्चुअली आई एम नॉट कंजर्वेटिव अबाउट इट, बट समहाउ कैसा होता है कि एक होता है कि आप सिंस चाइल्डहुड जो बात आपके दिमाग में भरी जाती है वो आज हम निकालना भी चाहें ना तो इतने एज में वो निकलना मुश्किल है. मतलब वो कंजर्वेटिव सोच नहीं है, वो बनाई गई सोच है. तो जैसे माँ बाप ने बनाया होता है, मिट्टी का घड़ा जो है जिसको जैसे उसको बनाएंगे वैसे बन रहा है. लेकिन अभी अगर कल जाके मैं आपसे पूछूं कि बिटिया अगर बड़ी हो जाए और तब आप उनको क्या गाइड करें? व्हाट आई थिंक इज कि अपन ये सोचते हैं ठीक है कि पीरियड्स है तो हमको मंदिर नहीं जाना चाहिए, हमको पूजा अर्चना नहीं करनी चाहिए. बट क्या हम अगर पीरियड्स के टाइम में मुसीबत में हैं तो हम भगवान का नाम नहीं लेते? पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. हम मन में क्या भगवान के जप नहीं करते, हम प्रार्थना नहीं करते? सब करते हैं. मंदिर के सामने से जाते हुए हम आँख बंद करके हाथ जोड़ के प्रार्थना करते हैं, तब भी तो हम पीरियड्स में हैं ना. आपने कभी अपने पापा मम्मी, जैसे पापा या भैया जो भी हमारे मेल पर्सन होते हैं घर में, तो सबसे पहले कभी डिस्कस किया है, ओपनली बात होती है? हाँ, मतलब हमारे यहाँ होती है. लाइक मेरे ब्रदर भी ओपन माइंडेड है, मेरे ब्रदर के संग भी प्रॉब्लम नहीं. मेरे हस्बैंड भी बहुत कोऑपरेटिव हैं. इवन समटाइम्स अगर मैं पीरियड्स में हूँ, मुझे क्रैम्प्स है, मेरी तबीयत ठीक नहीं है, तो वो बहुत हेल्पफुल रहते हैं उस चीज़ में. कितने मूड स्विंग्स होते हैं उस समय? मूड स्विंग अलॉट. ऐसा कोई किस्सा जो आप बताना चाहे?
जब मैंने फिर तोड़ फोड़ कर दिया, मतलब सॉरी जो भी हो सकता है, ये समझ रहे हैं जो मैं हमारी जो है उस समय मतलब आकांड तांडव हो जाता है, कुछ भी बोल भी दिया उस समय सॉरी बोलना है, ठीक है भाई लोग समझ जाओ, देखो है ना। कुछ एक आध कोई किस्सा आप बताना चाहें? मतलब बहुत ज़्यादा इरिटेशन होता है एक्चुअली में, मतलब पेन्स होते हैं एंड एक वो अलग ही फीलिंग होती है बीइंग अ लेडी, उस चीज़ को एक्सप्रेस करना इट्स रियली टफ। बट हाँ, मूड स्विंग्स बहुत ज़्यादा होते हैं, गुस्सा बहुत आता है, बहुत 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 ज़्यादा गुस्सा आता है। शूट करते समय तो नहीं आ रहा है ना मैं थोड़ा सा मैं डर रहा हूँ यहाँ पे। लेकिन आपके साथ सारी जो महिलाएं हमें देख रही है अभी सब कनेक्ट करिए, क्योंकि आप ही की जैसा आप उनका प्रतिनिधि, बट एज ए डॉक्टर या फिर आप जब पढ़ाई कर रहे थे तो आपने मत अवेयर किया है किसी को, या फिर अब तक किसी को अवेयर किया है रिगार्डिंग मेंस्ट्रुअल हाइजीन? हाँ, बहुत बार होता है। लाइक जब हम वही फिर से मैं रूरल एरियाज़ की ही बात करना चाहूँगी, क्योंकि जब हम कॉलेज में रहते हैं, मतलब बीइंग अ मेडिकल स्टूडेंट, तो हमको जो लोकल पीपल्स रहते हैं, जो अपने एकदम गांव खेड़े के जो लोग रहते हैं, हमको ज़्यादातर उनसे डील करना पड़ता है। तो जब आप उन तक पहुँचते हैं ना, तो आप वही सब चीज़ें देखते हैं कि अनहाइजीनिक कंडीशंस एंड प्रॉपर वो अवेयर नहीं होते हैं सिचुएशंस को लेके कि बच्चों को कैसे हैंडल करना, या जो बच्चों को पहली बार पीरियड्स हो रहा है उनको उस बारे में कैसे एजुकेशन देना, किस तरह से डील करना। तो उस चीज़ में हम लोग वो हेल्प ये करते थे कि मतलब जो हमारे जो टीन एज का ग्रुप रहता था स्कूल्स वगैरह में, तो हम उनसे डील करते थे कि मतलब किस तरह से आपको ये हो सकता है या होने वाला है या हो रहा है, तो आपको उन चीज़ों से, उन कंडीशन से कैसे डील करना चाहिए। ओके, तो अवेयर भी किया है, लेकिन ऐसे कुछ अभी भी मिथ्स है, जैसे आपने कहा कि मंदिर नहीं जाना, कुछ पकाने वकाने का होता है, जैसे कि कोई चीज़ें खराब हो जाती है, ऐसा कभी कि कोई वहाँ से गुजर जाए ऐसा? हाँ, ऐसा बहुत सुना है बचपन में कि अचार में, और स्पेशली अचार पापड़ या जो भी चीज़ें हम साल भर के लिए स्टोर करके रखते हैं, उन चीज़ों पे जिस लेडीज़ को पीरियड है या जिस बच्ची को पीरियड है उसकी परछाई नहीं पड़नी चाहिए। तो वो छाया भी पड़ गई तो वो चीज़ खराब हो जाती है। बट आई डोंट सच्ची थिंक, मानते हो आप? नो, नॉट एट ऑल। आप मानते हो? नाही ना, अगर आप मानते होंगे या नहीं मानते होंगे तो 90-288-100-88 आमचा व्हाट्सएप क्रमांक, उसके ऊपर आप मुझे अभी बता सकते हैं। लाइव अभी आप देख रहे हैं और हम आपको रिप्लाई भी करेंगे। फाइनली अभी क्या सोचते हैं आप, क्योंकि हमने सोच मिटाने की सोची है, बहुत सारी जो आपकी फ्रेंड्स है वो आपको देख रहे हैं और सारी महिलाएं, स्पेशली जो पुरुष वर्ग है वो तो ज़्यादा कान दे के सुन रहे हैं, है ना, तो उनके लिए आप क्या संदेश देंगे? उनको मैं यही बोलना चाहूँगी, बीइंग अ ब्रदर, बीइंग अ फ्रेंड, बीइंग अ कॉलीग, बीइंग अ हस्बैंड, बीइंग अ फादर, आपको भी ये सब चीज़ें पता होना चाहिए कि उन दिनों में आपकी बेटी हो, बहन हो, फ्रेंड हो, जो भी आपके आसपास में भी कोई अनजानी ही औरत लड़की क्यों ना हो, उन दिनों में वो किस दौर से गुजर रही है। अगर आपको पता चलता है कि शी इज़ ऑन पीरियड्स, और या उस किसी भी मेंटल हेल्थ से जा रही है या फिजिकल इशू से जा रही है, तो आप हेल्प करो। आप उस चीज़ को लेके मतलब ऐसे घृणा जो बोलते हैं अपन, ज़्यादातर लोगों में ये होता है कि अरे शी इज़ ऑन पीरियड, मतलब थोड़ा सा डिस्टेंस बना लो, अरे उसके बाजू में मत बैठो, अपन अच्छी जगह जा रहे हैं, उसके बाजू में क्यों बैठना अगर किसी का पीरियड्स है तो ये सब सोच बदलने की ज़रूरत है। अच्छा, मतलब एक महिला 2 फैमिलीज में रहती है बिफोर आफ्टर मैरिज, तो अगर आपको कोई फ़र्क दिखा है यहाँ वहाँ, मतलब बिफोर आफ्टर मैरिज इन सब चीज़ों में बड़े लोगों को लेके, जैसे सासू माँ वगैरह? सबका वही मेंटालिटी रहती है। बट हाँ, वक्त के साथ चीज़ें बदल रही हैं, और अगर जैसे हम उनको बोलते हैं, हम उनको थोड़े अपने लॉजिक रखते हैं उनके सामने, थोड़ी लॉजिकल बातें करते हैं, तो अब वो कोशिश करते हैं थोड़ा समझने की। हर कोई नहीं करता, बट कुछ लोग हैं, कुछ % जो कोशिश करते हैं। क्या बात है। तो ये जो हम कह सकते हैं ना, एक विचित्र परंपरा और उसका परिणाम जो है महिलाओं के ऊपर हो रहा है अनेक सालों से, और भी चीज़ों पे बात होगी, लेकिन अभी हम आपसे परमिशन चाहेंगे। एक्चुअली ये जो इनिशिएटिव है हमने लोगों के जो सोच बदलने के लिए किया है, एज अ डॉक्टर या फिर एज अ पर्सन, आप महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर भी रह चुके हो, तो क्या लगता है इनिशिएटिव जो है सिटी कट्टा ने लिया है और RRC नेटवर्क जो 20 सालों से है, क्या शुभेच्छा देंगे आपको? इनिशिएटिव कैसा लगा हमारी शो का? बहुत 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 अच्छा इनिशिएटिव है, क्योंकि इसकी वजह से आज की डेट में सोशल मीडिया प्लेटफॉर्म इज़ द बेस। हर कोई उस पे है, हर कोई स्क्रॉल करता है चीज़ों, अपने जो डे टू डे लाइफ की से जुड़ी चीज़ें रहती है, तो हर कोई सुनना चाहता है, जानना चाहता है कुछ नया, तो दिस इज़ समथिंग न्यू। जी, थैंक यू सो मच हमसे बात करने के लिए, बहुत बहुत धन्यवाद। और यूथ शो ऐसे ही नहीं कहा जाता, सिटी कट्टा में और भी आगे बात करेंगे। थैंक यू।
हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्त गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. दाग कपडों में नहीं आपकी सोच में है. आपण डॉक्टरांशी बोललो, आपण इथले समाजसेवक किंवा नृत्यांगना आहेत त्यांच्याशी बोललो. प्रत्येक टप्प्यात आपण जातोय आणि आत्ता विद्यार्थिनी माझ्यासोबत आहे, स्वतः सायन्स स्टुडंट आहेत. नमस्कार, काय तुमचा परिचय? माझं नाव गायत्री पाटील आहे. मी MSc बायोकेमिस्ट्री करते RLT कॉलेजला. अच्छा, तर सायन्स म्हटलं आणि अर्थात तर 10वीमध्ये एक धडा असतो आणि त्या धड्यामध्ये मेन्स्ट्रुअल हायजीन डे, मासिक पाळीबद्दल सांगण्यात आले. तुम्ही अभ्यास केला होता का? हो, ह्युमन रिप्रोडक्शन नावाचा लेसन होता. 18 लेसन आहे तो. अच्छा, लेसनही माहिती आहे. म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न आणि अभ्यास करून येणारे मुलं त्याच टॉपिकवर होते, बरोबर आहे का? हो, पण तो तेवढ्यानी शिकवला नाही गेला. कॉज स्कूल लाईफमधला तो पहिला असा लेसन होता आम्हाला की जे मुलं मुली कंबाईन म्हणून. तर टीचर्स लोकांना वाटलं की हे कम्फर्टेबल नाही आहे. अच्छा, काही वेळेस काय व्हायचं, हा असा लेसन आहे म्हणून अर्धे मुली गायब राहायच्या. मग काय प्रॉब्लेम आहे? त्यात चित्रही असायचे, पण आमच्या शाळेत तर त्यावर जास्त अभ्यास करून यायची मुलं. नाही, आमच्या स्कूलमध्ये वेगळं होतं की मुलांची गोष्ट. मुलं प्रेझेंट असायची, मुलांची प्रेझेंटी खूप होती, पण मुलींना थोडंसं कम्फर्टेबल नाही वाटायचं. काय कारण आहे असं? ते काय म्हणजे त्यामधनं काही बाहेर निघून कोणी चावणार होतं? नाही, चावणार नव्हतं, बट ते एक घरचं पण अवेअरनेस असतं ना की आपण सगळ्यांना पिरियड्स म्हणजे अरे बापरे, ॲक्च्युली मुलांना माहिती नाही आहे, मग आता काय विचार करतील. एक तर मग कधी फ्रेंडशिप असेल तर ते पण कमी होऊन जातं, कारण की हा लेसन झाला, मग आता थोडं इनकम्फर्टेबल राहतो आपण बोलायला. मग तुम्ही आता 10वीत असताना चला, तुम्ही त्यावेळेस तुमचा पहिला अनुभव काय असेल तो वेगळा असेल, पण आमचे एक सर ते म्हणायचे नेहमी की याच टॉपिकला जास्त मार्क्स मिळतात तेवढ्या याला, आणि आपण सगळ्यांनी मिळवले असेल. तुम्ही जे बघताय तुमच्या चेहऱ्यावर तर आत्ता आला असेल, पण तुझा पहिला अनुभव काय होता? कारण की आता मुलींचं प्रतिनिधित्व करताय, हा शो महाराष्ट्रभर बघितला जातो. मला पहिल्यांदा पिरियड्स आले तेव्हा मी 7th ला होती, आणि म्हणजे मी स्वतःला लकी समजते की मला असं इनकम्फर्टेबल काही वाटलं नाही, कारण माझे पॅड्स पहिल्यांदा माझ्या बाबांनी जाणून दिलेले. सो थोडंसं आईने सांगितलं की मुलगी मॅच्युअर झाली आहे. आमच्याकडे सण असतो हा. अच्छा, तुमचे सण असतो? हे पहिलं उत्तर मिळालं. हॅट्स ऑफ, या बोलायलाही तयार झालं आपल्यासोबत. सण असतो की मुलगी ज्या पिरियड्समध्ये येते तेव्हा गोडधोड केलं जातं मामांकडून, नवीन ड्रेस घेतला जातो, कारण अशी धारणा आहे की यापुढे पिढी वाढत जाईल. अच्छा, जनरेशन. म्हणजे कुठेतरी पूजा होते. साऊथमध्ये तर आणखी पूजाही होते, जेव्हा मुलगी मोठी होते, सयानी हो जाती बच्ची तब. तर मग तुला काय वाटतं आता ॲज अ यंगस्टर काय टाईप आहे? दाग कपडों में नहीं इनकी सोच में है, वही हमें बदलनी है. तर तुला काय वाटतं कुठल्या गोष्टी आता बदलायला हव्या ॲज अ मुलगी म्हणून? जसं की आपण मेडिकलमध्ये पॅड्स घ्यायला जातो, तर हा मुलींचा विषय आहे, तर मुलींनी ओपन अप व्हायला पाहिजे. 4 लोक असतात म्हणून मुली थांबून जातात. यांच्यासमोर कसं पॅड्स मागायचे? सो किती वेळ असला तरी 10 मिनिटं थांबून जातील, आणि मग नंतर सगळे गेल्यावर मला विस्पर हवं आहे. ते पण विस्पर म्हणजे असं काका, मग ते समोरचे मेडिकलवाले काका समजून जातात, मग आणि ते रॅप करून देतात. मग तू काही आणलं नाही का, कशाला? नॉर्मल आहे गोष्ट. जसं हवा, पाणी हे नैसर्गिक आहे, तसं हे पण नैसर्गिक आहे, तर याला पण तुम्ही नैसर्गिकरित्या हाताळा. तुम्ही आजकाल या विषयांवर मुली बोलत नाही. तुमचा इश्यू आहे, तुम्हाला याच्यावर लढायला पाहिजे. जशी नारी शक्ती आजकाल प्रत्येक स्टेप आउट आहे की कुठे पण समोर आहे, तर या विषयांवर तुम्हाला समोर व्हायलाच पाहिजे. बरोबर. डेली रुटीनच्या आहेत ह्या गोष्टी. तुम्हाला त्रास होतोच आणि प्रत्येकाला त्रास होतो. आणखी असं काही जे विद्यार्थी चुका करतात, स्पेशली आईशी बोलत नाहीत किंवा एखाद्या वेळेस पोस्टपोन झाली तर मग डाऊट येतो किंवा बाकी गोष्टी, अशा अनुभवातून जाणारे लोक मंडळी आहेत, त्यांना काय सांगशील? घरी
बोलायला म्हणजे घरचं फॅमिली वातावरण आधी तुम्हाला फ्री पाहिजे, तेव्हा कुठे मुलं बोलू शकतील. ॲज अ मी जसं आईसोबत बाबांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करू शकते, कारण ते समजून घेतात. जर तुम्हाला घरूनच खूप सारे रेस्ट्रिक्शन नसतील तर मुली चुका करतात की थोडे पोस्टपोन झाले पिरियडचं लगेच टेन्शन घेतील, मग टॅबलेट्स खाऊन घेतील, आणखीन इश्यूज होऊन जातील. तर घरी हे शेअर करायला आधी आईबाबांनी थोडं त्यांना फ्री राहायला पाहिजे की नाही, जेही काही असेल मुलींनी शेअर करायला पाहिजे आपल्यासोबत. बरं, पप्पा झाले किंवा घरातली मोठी मंडळी झाली, तुला नेहमी असं वाटतं की ही मंडळी सपोर्ट करतात तुला? हो. असं कधी पहिल्यांदा लाजाळूचं झाड नव्हती झालीस? नाही, म्हणजे बाबा, मी ॲक्च्युली एकटी आहे, मला भाऊ नाही आहे. सो बाबा नेहमी सांगतात की हाच माझा मुलगा आणि हीच माझी मुलगी. सो मी खूप त्यांच्याशी खूप फ्रेंडली आहे की मी आई बेटा है, घर का बेटा है ये, ऐसे बोला सकते है ना. बट आता तुला धन्यवाद द्या, थँक्यू म्हणायचं असेल पप्पांना, स्पेशली जे मेल आहेत फॅमिलीमधले. तर जो आप देख रहे हैं ना, आपके भी दिल में वो चल रहा है, तुमच्या मनात ते चाललंय की मी पण माझ्या पप्पांना थँक्यू म्हणायला पाहिजे होतं. तर त्या सगळ्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखव. त्या सगळेच काही नसतात ज्यांचे दिमाग दाग होते, काही लोक चांगली असतात, त्यांना कसं थँक्यू म्हणशील? पप्पा या शो बघतात. हां, बाबा बघतात आहे. बाबांना मी काय म्हणजे थँक्यू म्हणायला हे खूप सारे छोटंसं वर्ड आहे त्यांच्यासाठी. पण तुम्हाला म्हणजे खूप थँक्यू की तुम्ही मला कधी जाणवू दिलं नाही की तू एक मुलगी आहे किंवा तुला पिरियड्स आले आहेत. ते नेहमी काळजी घेतात, इवन पिरियड्समध्ये पण काळजी घेतात. तर मी तुमची अशीच मुलगी म्हणून, मुलगा म्हणून तुम्हाला नेहमी या लेवलला ठेवेल आणि खूप थँक्यू. बरं, शेवटी हा RRCचा इनिशिएटिव्ह जो आहे सिटी कट्टा, हा शो यूथ शो आहे, यूथमध्ये तू प्रतिनिधित्व केलं. तुलाही असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत बदलतात, फक्त वी हॅव टू स्पीक, बोलायला हवं. जे बोलत नाहीत त्या मुलांसाठी, मुलींसाठी काय? बोलत नाही तो भुकतो. सिंपल आहे, भुगतो है ना. आणि या शो बद्दल काय सांग, सिटी कट्टा किंवा RRC नेटवर्क इनिशिएटिव्ह कसा वाटतं? खरं तर माझी इच्छा आहे की तुम्हाला नेक्स्ट इयर हे अवेअरनेस करायचं काम नाही पडलं पाहिजे. अरे वा. आणि आम्ही जे करतो आणि तुम्ही जे करता त्याच्यासाठी तर थँक्यू, खूप थँक्यू. कारण ह्या आणि सहसा आरचे म्हणजे मेल आहे जे करतात आहे हे शो, फिमेल तर गोष्ट पण नाही घेत, पण तुम्ही करताय अवेअरनेस, त्यामुळे माणसांमध्ये पण फरक पडेल, मुलांमध्ये पण फरक पडेल. सो तुम्हाला आणि चॅनलला खूप खूप थँक्यू सो मच. आणि अशा रणरागिणी आहेत जे आमच्याशी बोलतात, त्यामुळे आमचा उत्साह वाढतो. सो थँक्यू सो मच तुम्ही गायत्री जे आमच्याशी बोलत, थँक्यू सो मच. आणि तुम्ही जे घरी बघताय, तुम्हाला ओपन अप व्हायचं असेल तर अर्थातच नंबर दिलाय, त्या नंबरवर सांगा. थँक्यू सो मच. तर मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा हा शो नेहमीच तुम्हाला आवडतो. आजचाही शो तुम्हाला आवडला असेल तर मला कळवा. आमच्या 90-288-100-88 आणि आमच्या मनोरंजनाचा डोस असा सुरू राहणार आहे. तुम्ही उरलेल्या वॅक्सिनचा डोस घ्यायला विसरू नका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. शो कसा वाटला नक्की कळवा. बघत रहा RRC नेटवर्क. थँक्यू सो मच. थँक्यू. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्ते गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. दाग कपडों में नहीं आपकी सोच में है हा इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही पुन्हा आलोय अशा एका चेहऱ्यासमोर. अर्थातच यांना परिचयाची गरज नाही आहे. तुम्ही TV बघता, स्क्रीनवर बघितल्या तुम्ही लक्षात आलं असेल की आपल्या मतांना नेहमी ठाम असणाऱ्या आणि समाजात बदल येऊ, मग तो अनुभवाच्या माध्यमातून असो. अर्थातच चेहरा लक्षात आले. रेवती जी आहेत आपल्यासोबत. नमस्कार. नमस्कार. तरी प्रेक्षकांसाठी तुमचा एक परिचय, नवीन प्रेक्षकांसाठी. मी मिसेस रेवती सतीश ढोरे. मी क्लासिकल डान्सर आहे. कथक हा माझा विषय आहे. आता दाग कपडों में नहीं आपकी सोच में है असं म्हटल्यावर, आणि अर्थातच विद्यार्थिनी असतील, डान्स कथक म्हटलं तर सगळ्यात अगोदर ते 5 दिवस जेव्हा येतात, तर आमचा इनिशिएटिव्ह आहे की तो आपण कसा बदलता येईल लोकांचे विचार जे अजूनही तसे कुंचित विचाराचे आहेत. तर तुम्ही काय सांगाल? पहिला थॉट काय येतो दाग कपडों में नहीं आपकी सोच में?
कसं आहे ना, अजूनही आता आपण असं म्हणतो की 21st सेंचुरी आलेली आहे, पण ती एक फक्त सांगायला आलेली आहे, ॲक्च्युली आलेली नाही आहे. कारण अजूनही रुरल काय आणि शहरी काय दोन्ही भागांमध्ये तो भेदभाव आणि ते अजूनही पाहायला मिळतं, आणि ते बदलण्याची खूप आवश्यकता आहे. जे काम तू तुझ्या यांनी खूप चांगलं करतोय, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू सिटी चॅनल आणि RJ श्रीचं. धन्यवाद. पण आता तुम्ही पण फार ॲक्टिव्ह असता, अनेक लोकांना भेटताय किंवा तुमचं एक वेगळं ठाम मत असतं. युवतीची की आवाज है वो बुलंद रहती है. पण आता या बाबतीत तुमची आवाज सुरुवातीला कशी होती, म्हणजे तुम्ही पहिला अनुभव काय सांगाल जेव्हा तुम्हाला कळालं की तुम्ही मोठ्या झालात? ॲक्च्युली मी जेव्हा मोठी झाली तेव्हा मी खूप लहान होती, 7th स्टँडर्डमध्येच होती. आणि आजी ऑब्व्हियसली घरात एक आजी असते, तर त्याच्यामुळे आजी जसं कळलं की आलेले आहेत तेच जुने विचार की नाही, मग तिला 4 दिवस बाजूला बसवायचं. आणि मग तो पहिल्यांदा जेव्हा येतं तुम्हाला तेव्हा तुम्ही अननोन असतं. आई वडिलांनी त्या काळात पण आणि अजूनही आई वडील ती चुकी करतात की तुम्ही मुलींचं मार्गदर्शन जे करायला पाहिजे त्यांना शहाणं व्हायच्या आधी, तो एक कमतरता, तो एक कुमकुवतपणा अजूनही आहे. तर मी माझ्या आजच्या ज्या पॅरेंट्स आहेत त्यांना पण हेच म्हणेल की तुम्ही थोडं ओपन अप व्हा आणि मुलांना आणि तुमच्या जे नुसतं मुलीच नाही पण मुलांना पण याबाबत अवेअरनेस करा की तुम्ही त्यांना कळू द्या की तू आता हे असं होणार आहे आणि असं घडणार आहे. त्याच्यामुळे ते त्याच्यासाठी एक त्यांचा माइंड सेट होईल आणि तो जो घाबरेपणा आहे किंवा तो जो 4 चौकात आल्यानंतर जो एक लाजीरवाणापणा असतो तो त्यांना राहणार नाही आणि त्या बिंदास राहतील. म्हणजे बघा, मुलांना सांगणे फार महत्वाचं असं तुम्ही point. ऑब्व्हियसली मुलांना सांगणं पण फार गरजेचं आहे माझ्या विचाराने. कारण आजकाल ते टीजिंग बुलिंग ते पण असतं की बा हे आहे आणि ते अमका आहे किंवा मुलींना पाहून. आणि का बरं फक्त मुलींचीच विचारधारणा का बरं बदलायची, मुलांची का बरं बदलू नये या मताची मी ठाम आहे की फक्त मुलींची का बरं बदलायची, मुलांची पण बदला. त्यांना पण दाखवा की तुझी आई जी आहे, तुझी बहीण जी आहे ती त्या कॅटेगरीतनं गेलेली आहे. नुसतं तुझ्या गर्लफ्रेंड्स किंवा अजून बाकीच्या मुलीच नाही, तर तुझी आई, तुझी बहीण त्या कॅटेगरीतनं गेली आहे. आणि हे खूप, मी एक बाई असल्यामुळे मी खूप प्राऊडली सांगते की मला पिरियड्स येतात आणि मला त्याचा फार गर्व आहे, कारण मी पिरियड्स आल्यामुळे एक आई होऊ शकली. क्या बात आहे. मातृत्वाचं देणगी आहे ना. मी तर ॲक्च्युली मी असं मानणाऱ्यातला आहे की प्रत्येक महिन्याला पवित्र होण्याची संधी देवानी आईला दिली आहे, म्हणजे मुलींना दिली आहे. आणि हे फार प्रचंड मोठं आहे. मातृत्व मिळण्यासाठी असणारी नैसर्गिक प्रक्रिया आणि त्याचे दुष्परिणाम चुकीच्या गोष्टींमुळे. अशा किती चुकीच्या गोष्टी आहेत तुम्हाला वाटतं, गैरसमज किती आहेत बदलायला पाहिजे? गैरसमज अजूनही हा आहे की पिरियड्स आले आहेत, मुलींना अवेअरनेस नाही आहे, हा तुम्ही बदला. प्रत्येक आईला मी सांगते की तुम्ही मुलींना ते इन्फॉर्म करत चला आणि त्यांना मार्गदर्शन करत चला. दुसरा की अजूनही मंदिरात जाऊ नका. 4 दिवस तुम्ही वेगळं बसा. तुम्ही शिवाशिव केलेली चालत नाही. ठीक आहे, ते एक मागची विचारधारणा वेगळी. आणि आता आपण जर असं कोणासोबत, एका डॉक्टरसोबत किंवा कोणासोबत जर आपण डिबेट केला तर ते म्हणतात की त्याच्या मागचं लॉजिक असं होतं की 4 दिवस बाईला आराम भेटायला पाहिजे. त्या गुंतवणा, तो जर तिचा पहिला हे राहायचा, खटला राहायचा, त्या खटल्यातनं तिला आराम भेटला पाहिजे म्हणून 4 दिवस तिला वेगळ्या बसवण्याची धारणा होती. पण ठीक आहे, ती धारणेपर्यंतच राहू द्या. ती तुम्ही अजूनही याच्यात आणता आहे, ती नका आणू. तुम्ही 4 दिवस का बरं वेगळं बसवायचं? 4 दिवस तुम्ही देवाचं नाव घेत नाही, 4 दिवस तुम्हाला देव आठवणार नाहीये का? मग तुम्ही 4 दिवस देवासाठी तिला वेगळं का बरं बसवायचं? म्हणजे ना, हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल, क्लिक केलं. फार सुंदर विचार यांनी मांडलाय की त्यावेळेस तुमच्या मनात देवाचे विचार येत नाहीत का, मग तुम्ही देवासाठी बंदी का आणता? आणखी मी तर एक, म्हणजे साधं बेडवर पण झोपू पण देत नाही हो. हा, ते पहिलं होतं, आता नाहीये. आता फार कमी झालं. टचवूड, परमेश्वरांनी बुद्धी दिली असेल म्हणून कमी केलं असेल. पण मला असं वाटतं की हे शहरी भागात कमी झालंय. रुरल भागात अजूनही हा कन्सेप्ट आहे. स्पेशली ज्या असं म्हणू नाही, पण लो कॅटेगरीतले लोक किंवा लो कास्टचे लोक जे आहेत ते अजूनही ते मानतात की नाही, आमचे देव नाराज होतील. त्यांच्या मागचं लॉजिक एवढंच आहे की आमचे देव नाराज होतील म्हणून तू 4 दिवस बाई वेगळी राहा, तुझं अंथरूण वेगळं, तुझं सगळं वेगळं. नवऱ्याने बाईला स्पर्श करू नको, ही सगळ्यात मोठी म्हणजे त्याला काय म्हणू, कुठली धारणा तुमची. इतका बावळटपणा मी अजूनही नाही पाहिलेला की नाही, नवऱ्याने त्या खोलीत पण नाही जाऊ, तिला 4 दिवस त्या खोलीच्या बाहेर ठेवा. का बरं? 4 दिवस त्या नवऱ्याची, अगर मुलगा मोठा असेल तर त्या मुलाची खूप जास्त आवश्यकता आहे. मला स्वतःला त्रास होतो. मला अजूनही, मी आज समजा 40 वर्षाची आहे, मला अजूनही तो त्रास होतो. मी तो त्रास सहन करते. मला 4-5 दिवस प्रचंड त्रास होतो. पण मी तेवढ्याच आनंदाने सांगते की माझा नवरा, माझा मुलगा तेवढाच माझा साथ देतो. माझा मुलगा, आई, मला त्याला जेव्हा कळते की आईचं पोट दुखते, आई खूप जास्त त्रासलेली आहे, तो पटकन जाऊन हिटिंग बॅग आणतो आणि मला लावून देतो की आई तुला त्रास होत असेल ना, हे तू शेकून घे. ही अशी धारणा पाहिजे. तुम्ही शिकवा. तुमच्यापर्यंत जोपर्यंत मुलांना शिकवणार नाही आणि हे करणार नाही तोपर्यंत ते होणार नाहीये. ते आपल्याला करायचं आहे, ते आम्हाला करायचं आहे. बघा, हेच आपल्याला पाहिजे होतं. हे गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्या होत्या. पण आणखी बऱ्याचशा आहेत की खाण्यापिण्याचे पदार्थ, फॉर एक्झाम्पल लोणचं,
त्याचा काय प्रकार आहे? हो, कसं आहे, या 4 दिवसामध्ये जर तुम्ही लोणचं, पापड, कुरड्या, पापड्या, अजून काय ब्ला 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 असेल, त्याच्यावर जर तुमची सावली जरी पडली ना, तर ते खराब होती. ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. खरंच तो पापडाचा जो किंवा पापड बनवत असताना पण ते जो त्याचा उंडा तो लाल होतो. मी तर अजून नाही पाहिला. मी स्वतः पिरियड्समध्ये पापड बनवते. आत्ताच बनवले मागच्या महिन्यात. आणि हे ऐकून काही लोकांचे लाल होते. मन म्हणायचंय मला, तुम्ही समजून घ्या. हा सिटी कट्टा डायरेक्ट बोलल्याशिवाय अर्थात शंकरपाळे फुटतात. काय बोलावं, स्पीचलेस. तू बघितले का कधी? नाही, मला तर फार आवडतात शंकरपाळे. आणि मी फुटलेले किंवा खराब झालेले शंकरपाळे फार नाही, उलट तेल खराब असू शकतं, दुसरं काही कारण असू शकतं, काही पण. हे आजी आपल्या शिवाय ऐकतात. काही माझी आजी असू शकते, प्रत्येकाच्या आजी आहेत त्या. आता मला असं वाटतं की ते कोण आहे रे हा पोरगा आणि ही कोण आहेत ह्या मॅडम असं म्हणत असतील. काय सांगाल, आजीबांनी बदलायला पाहिजे थोडे विचार. अजूनही त्या सुनेला नातीला म्हणजे ते त्रास देत असतात असं म्हणायला हरकत नाही. खूप खूप जास्त. मी तर रिक्वेस्ट करील खरंच सगळ्या जितक्या पण आज्या असतील ना, कारण मी माझ्यावरती ते बितलेलं आहे की खूप वाईट वाटतं की जेव्हा सगळेजण फॅमिलीतले एन्जॉय करतायत आणि फक्त हिचे पिरियड्स आलेले आहेत म्हणून हिला 4 दिवस तुम्ही वेगळे ठेवता की नको तू वेगळीच राहा, आणि मग तिच्यावरती दुर्लक्ष, मग तुला असं असं अद्धर खायला नेऊन देणं, अद्धर पाणी देणं, ते प्लीज बंद करा. आजींना आणि सगळ्या आयांना ही माझी खूप मनापासून विनंती आहे, कृपया असे करा. बरं, मूड स्विंग्स म्हटल्यापेक्षा त्यावेळेस त्रास होतो हां, आणि मग काय नेमकं तुम्ही त्यावर उपाय करता? म्हणजे बऱ्याच महिलांनाही आपापले घरगुती उपाय असतात त्रास होण्याचे. कोणी शांत बसतं, कोणी खूपच खायला लागतं, भूक लागते. म्हणजे तुम्ही तुमचा उपाय काय करता, की तुमची एखादी टेक्निक ट्रिक सांगू शकता? ॲक्च्युली ना मला खरंच खूप स्वतःला खूप त्रास होतो. आणि मूड स्विंग्स तर तो जो बोलला तो खरंच खूप व्यवस्थित बोललाय, कारण मूड स्विंग्स प्रचंड होतात, प्रचंड त्रास होतो. समजा जर कोणाला पिरियड्सचा त्रास होत असेल तर एखादा गायनोकॉलॉजिस्टला जर तुम्ही विचाराल तर ते तुम्हाला याबाबत सांगू शकतात की म्हणजे एका बाईला लेबर पेन जसे होतात डिलिव्हरीच्या वेळेला, तसा त्रास पिरियड्समध्ये दर महिन्याला होतो तिला 4 दिवस. एखाद्याला जर त्रास असेल तर तिला, आणि तो त्रास खरंच मी अनुभवते. अशा वेळेला मूड स्विंग होतात तेव्हा साधारणतः शांत बसून एक तर ओंकार लावणं किंवा आपलंच असं काहीतरी हे करणं, स्वतःला गुंतवून ठेवणं कशात तरी, हा एक खूप चांगला उपाय आहे. आणि थोडेसे घरगुती उपाय म्हणजे शेकणं, आपली हिटिंग बॅग वगैरे तयार करून तुम्ही थोडं शेकून काढा. किंवा खूप अति त्रास होत असेल तर मी असं सांगेल की घरगुती उपाय काही करू नका, सरळ सरळ डॉक्टर आहेत आपल्याकडे, आणि अकोल्यात खूप प्रचंड चांगले गायनोकॉलॉजिस्ट आहेत, त्यांचा सल्ला घ्या. बरं, तुम्ही एखादी इच्छा कधी अशी मारली आहेत का? म्हणजे फार इच्छा असेल तुम्हाला पण तुम्ही त्या कारणामुळे जाऊ शकल्या नाहीत? हो, म्हणजे ॲक्च्युली अशा इच्छा भरपूर वेळा माझ्याकडे येतात, मला होतात. कारण बऱ्याच वेळा आता डान्सिंगच माझं फील्ड असल्यामुळे काय होतं, मला त्रास होतात म्हणून मी मारते. किंवा मला एखादा शो वगैरे आला किंवा एखादा प्रोग्राम करायचा असेल, पण फक्त मला पिरियड्स होतो आणि पिरियड्समध्ये प्रचंड त्रास होतो, त्याच्यामुळे ते करता येत नाही. त्यामुळे प्रचंड वाईट वाटते आणि फार दुःख होते. म्हणजे ते बाय प्रोफेशन तुम्ही त्या अँगलने बघितले. आणि अर्थातच नृत्यांगना म्हटल्यावर आणखी तुमच्यासोबत आणखी बऱ्याचशा मुली असतील, तुम्ही बघता, स्टुडंट असतात किंवा तुमच्या सोबतचे कलिग असतात क्लासेस, किंवा आणखी तुम्ही जोडलेले आहात समाजकार्यात, तर मग या गोष्टींवर कधी अवेअर केलं का तुम्ही लोकांना? हो, आम्ही मुलींना सांगतो. कारण आमच्या क्लासमध्ये कसं 6 वर्षापासून तर 40-50 वर्षाच्या बाईपर्यंत सगळे असतात स्टुडंट्स. आणि मग आम्ही त्यांना असं म्हणजे लहान मुलींना एकदम तर नाही बोलत, पण ज्या वयात आलेल्या आहेत, समजा साधारणतः 10 वर्षानंतरच्या 10-12 वर्षाच्या पुढच्या मुलींना साधारणतः आम्ही बोलतो, त्यांच्यासोबत ओपन अप होतो की कडे ती ताई बाजूला बसली आहे कारण तिला खूप त्रास होतोय आणि तिला आज पण तिला डान्स क्लास स्किप नाही करायचा. तुला त्रास होतोय, तू घरी बसते, तू घरी लेटून राहशील, त्याच्यापेक्षा 1 घंटा क्लासला ये, बसून राहा, तू बघून पण भरपूर काही शिकू शकते. आणि जो आपण त्रास होतो म्हणून जो घरी एकटेपणा बघतो, मग लेटून राहतो, तो थोडासा मूड चेंज पण होतो. पण हा टॉपिक घरी डिस्कस जसं तुम्ही केलाय, लग्नापूर्वी लग्नानंतर? हो, प्रचंड. मी माझ्या घरी, हो, माझ्या बाबांसमोर आणि माझ्या मुलासमोर, माझ्या हजबंडसमोर, सगळ्यांसोबत दर महिन्याला माझे पिरियड्स आले की घरात म्हणजे माहीत पडतं की माझे पिरियड्स आलेले, आई आज हे एवढंच काम करेल, एवढं नाही करू शकणार. अगोदर पण म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा कळालं, तुम्ही 7वीत होतात म्हणा, 7th मध्ये, तेव्हा कुठे होता तुम्ही? पहिला अनुभव कसा होता? पहिला अनुभव म्हणजे नाही, मी स्कूलमध्ये असतानाच माझे पिरियड्स आलेले, आणि मग तिथून मॅडम म्हणाले की नाही तुला घरी जावं लागेल, अर्जंट घरी जा. पण तेव्हा मला खरंच जे तुम्ही म्हणताय की अवेअरनेस करा तुम्ही तुमच्या मुलांना, ते माहिती नव्हतं. मग मी घरी रडरड झाली की मला काय झालंय, आणि मग आई म्हणे की असं असं होतच असते, तू टेन्शन नको घेऊ. पण मग ते तरी पण तो एक धक्कादायक असतो की तो पहिले दिवस गेले ना, मग ना थोडासा लाजीरवाणापणा की नको, घरात भावाला माहीत नको पडायला, बाबांना नको माहीत पडायला, मग ते चुपचाप एका जागेवर बसून राहायचं, आई जे इन्स्ट्रक्शन्स दिल ते फॉलो करायचे. आणि त्यात आमच्या मानगुटीवर बसलेली आमची आजीला जसं माहिती पडलं की मुलगी शहाणी झाली, तू 4 दिवस त्या कोपऱ्यात बसशील, तिथून जर हल्ली ना तुझ्या टांगा तोडेल, अशा आज्या असतात.
काय तुम्ही म्हणजे विचार करा, हा टॉपिक आम्ही काय घेऊन आलोय, कारण की तुमच्या अजूनही प्रकाश पडायला पाहिजे है ना. आज स्पेशली आजी काय आजोबा झाले, माझा मी तर जसं आपले डिस्कशन झाले की मातृत्व देणारी ही सगळ्यात मोठी जी संधी आहे, आणि आता शेवटच्या काही टप्प्यांमध्ये आपण जर गेलो तर काय चुका आहेत ज्या करायला नकोच. स्पेशली तुम्ही काय सजेस्ट करा? मी पॅरेंट्सला तेच सांगेल, आतापर्यंत जे सांगत आले की बा तुम्ही अवेअरनेस करा मुला मुलींमध्ये दोघांमध्ये आधी, आणि ज्या लग्न झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नवरोबांना, हजबंड्सला, यजमानांना मी ही प्रार्थना करेल की त्या पिरियडमध्ये तुम्ही प्लीज तुमच्या बायकांना समजून घ्या. तिचे जर मूड स्विंग्स होत आहेत किंवा तिला जर थोडा ती कंटाळा करते कुठल्या कामासाठी, तर तिला तुम्ही सहकार्य करा की नाही हिला त्रास होतोय म्हणूनच ही करते. अदरवाईज तुमची बायको 12 महिने 24 तास चालू असते, ती तेव्हा कंटाळा करत नाही, पण त्या 4 दिवसामध्ये करते म्हणजे तिला खरंच त्रास होते हे समजून घेणं तुमचं काम आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही हे समजाल ना त्यावेळेला तिला जगातला सगळ्यात जास्त आनंद होईल आणि ते 4 दिवस तिचे हसत हसत आणि चांगले जातील. क्या बात आहे. एक आणखी कॉमन प्रश्न आहे, अजूनही मुली जेव्हा घेतात पॅड घ्यायला जातात तो पेपरमध्ये देण्यात येतो. काय मेडिकलवाले काका तुम्ही शो पाहत असताना काय करताय, सांगा जरा त्यांनाही. असं काही करायची गरज मला तरी वाटतं की असं नाहीये म्हणून. कशाला झाकायचं आणि कशाला काय करायचं की ते झाकूनच नेले पाहिजे, कोणाला दिसले नाही पाहिजे. अरे सगळ्यांना येतं, ते गर्वाची गोष्ट आहे, सगळ्यांनी गर्व बाळगा. मी मुलींना पण नुसतं आई वडील पॅरेंट्स नवरा यांनाच नाही सजेशन देत की आजकालच्या मुलींना पण तेच सजेशन देते की तुम्ही तो गर्व बाळगा. किंवा तुला पिरियड्स येत आहेत म्हणजे तुला देवानी दिलेली खूप चांगली देणगी आहे जी एका पुरुषाला पण दिलेली नाहीये. त्या देणगीमुळे तू एक पुढे जाऊन जग तुझ्यामुळे चालणार आहे. हे जे वाढणार आहे, तुझी वंश परंपरा जी वाढणार आहे ती तुझ्यामुळे वाढणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात लाजण्यासारखं काही नाही. तू गर्वाने सांगू शकते मला पिरियड्स येतात आणि त्याच्यामुळे मी आई बनणार आहे. क्या बात आहे. म्हणजे बघा हे एक झालं, ही एक अवेअरनेस असायला हवी. पूर्वी गावाकडे कापड वगैरे वापरली जायची आणि एक कुठली तरी देवी आहे एका राज्यात, तर मला असं वाटतं पूजा पण होते त्या देवीची. हो, हा खूप चांगला मुद्दा आहे. कामाख्या माता मंदिर म्हणून आहे. जेव्हा देवी सतीचे म्हणजे शिवजीची जी पहिली पत्नी होती देवी सती, ती जेव्हा अग्निकुंडात हे झाली होती तेव्हा तिचे जे अवयव पडले होते, तर तिचा जो प्रायव्हेट पार्ट जो होता, योनी मार्ग जो होता तो एका कुठल्या तरी शहरात पडला होता म्हणतात, आता ते शहर नाही आठवणार सॉरी, पण कामाख्या देवी म्हणून ती प्रस्तुत आहे आणि अजूनही असं मांडतात. म्हणजे आणि तिथे मी सोशल मीडियावरती मी प्रत्यक्षात तर नाही गेली पण पाहिलं आहे की दर महिन्यात 4 दिवस तिथून लाल कलरचं पाणी वाहतं. ते जे तिची मूर्ती आहे किंवा तिचं जे लिंग पडलेलं आहे त्याच्यातनं 4 दिवस ते रक्तप्रवाह होतो. तर तू लक्षात घ्या, म्हणजे हे काही त्या गावात असो किंवा छोटे खाणी ठिकाण असो, तर एक श्रद्धा एक मानली जाते. तुम्हीही या गोष्टीचा विचार करा, तुमच्या डोक्यातले काही विचार जे आहेत ते बोलून टाका, कारण की दाग कपडे में नहीं आपकी सोच में है. आणि अर्थातच हा जो इनिशिएटिव्ह आहे यामध्ये आज जो मी एपिसोड करतोय त्या सहकार्य लाभलं आहे तुमचं, आणि नेहमीच सगळ्यांच्या सोबत असतात. यारोग्य यांना ग्रुपमध्ये म्हटलं जातं, फॉलो करा यांनाही तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामवरती. आणि काय शुभेच्छा काय द्याल, कसा वाटला इनिशिएटिव्ह? खूप चांगलं काम करतो तू. दरवेळेलाच काहीतरी नवीन टॉपिक आणतो आणि अवेअरनेस फैलवतोय पूर्ण याच्यामध्ये. स्पेशली ना अकोला हे महानगरपालिका जरी असली ना तरी असं म्हणूया आपण की खेडच आहे, ते सगळ्याच मार्गाने असो. पण हा जो एक काम करते किंवा सिटी चॅनल जे एक काम करते ते खूप चांगलं काम करते आहे. मुलींनो, मुलांनो, आई वडिलांनो, आजी आजोबांना सगळ्यांना बदलण्याची खूप गरज आहे. आणि ही रिक्वेस्ट आहे, म्हणजे असं नाही की तुम्ही खूप मॉडर्न आहेत आणि हे काय तुमचे विचार आहे, आम्ही का मूर्ख आहे का, असं नाही. आम्ही तुम्हाला मूर्ख मानत नाही. काही बोलण्यातनं तुमच्या भावना वगैरे दुखवल्या असेल तर गोष्ट माफी मागतो. पण एक खरं सुधारण्याची गरज आहे. एक आजी, अगं आजी तू पण कधीतरी एक मुलगी होती ग, तुझ्यावर पण ते बितलेलं आहे. हाच विचार तू आज कर की तुझ्या सुनेबरोबर, तुझ्या नातवांबरोबर, नातींबरोबर हे असं नको व्हायला. ही भावना जर तुम्ही मनात आली ना की आपोआपच सगळं सुधरेल. क्या बात आहे. बघा सहसा यांना हात जोडलेला बघायला मिळत नाही, पण आपण लकी आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण थँक्यू सो मच, एवढा ओपनली तुम्ही बोललात. आणि जे यंगस्टर सध्या ऐकतायत, जे आता या टॉपिकवर ओपनली बोलतायत, हॅशटॅग ट्रेंडिंग वगैरे होत आहेत, आता जसा जसा तो दिवस जवळ येतोय 28 तारीख, तर त्या सगळ्या यंगस्टरला तुमच्या एकदम आपकी स्टाईल में कुछ मैसेज? जो भी है देख लेंगे, चिंता मत करना, हम तुम्हारे साथ में हैं. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. तर अर्थातच दाग कपडे में नहीं आपकी सोच में है, हे जसं मी तुम्हाला म्हणालोय ते मिटवून टाकण्यासाठी जी ठामपणे मत आता यांनी आपल्यासमोर मांडली. तुम्हाला हे कसे वाटलेत? 90-280-100-88 आमचा व्हॉट्सअप क्रमांक, RRC डिजिटल अकोला यूट्यूब, किंवा मग तुम्ही अर्थात सिटी कट्टाचे फुल एपिसोड सिटी चॅनल या यूट्यूब पेजवर बघू शकता. मलाही फॉलो करू शकता.
लगेच एका ब्रेक नंतर परत येतो, कुठेच नका जाऊ. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्त गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. दाग कपडों में नहीं आपकी सोच में है असं जेव्हा म्हटलं तेव्हा तुमच्या लक्षात काय येतं? अर्थात अनेकांचे बाईट्स आपण घेता आता पोचलोय आपल्या अकोल्यातल्या प्रख्यात अशा RDG महाविद्यालयात, राधादेवी गोविंदका महाविद्यालय. आपल्यासोबत इथे प्रोफेसर आहेत. मॅम नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. मी डॉक्टर सोनल कामे, असिस्टंट प्रोफेसर आहे, डिपार्टमेंट ऑफ होम सायन्स, श्रीमती राधादेवी गोविंदका महिला महाविद्यालय. अर्थातच हा चेहरा जो आहे प्रख्यात आहे. घरी बसणाऱ्या शेवट्या महिला आहेत किंवा घरातली सगळी मंडळी मॅम शिवाय इथे अर्थात शक्यच नाही आहे. मॅम, अनेक वर्ष तुम्ही काम करताय, अनेक विद्यार्थिनी आपल्या बॅचेस गेल्यात अनेक, आणि दाग कपडे में नाही आपकी सोच में असं म्हटल्या पहिला थॉट काय येतो? एक्झॅक्टली सोचमध्ये याच्यासाठी, कारण की मासिक पाळी म्हटलं की पहिला शब्द जेव्हा तोंडात येतो तो एक तिरस्काराच्या भावने, काहीतरी लपवायला पाहिजे, माझ्यासोबत काहीतरी वाईट आहे, ह्या भावनेने स्वतः स्त्रीच या गोष्टीकडे पाहत आहे. तर पुरुषांकडून तर निश्चितच अपेक्षा आपण करायला हवी की पुरुष आणि महिला ह्या दोघं समाजाच्या महत्त्वपूर्ण घटकांनी समोर यायला पाहिजे. आणि स्त्रीला मासिक पाळी हे काही असं वाईट गोष्ट नाही आहे, जेव्हा की ही देवाने दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे. कारण की ह्याच माध्यमातून तिला मातृत्वाची शक्ती जी दिलेली आहे देवाने, ह्या मासिक पाळीच्या माध्यमातूनच तिला प्राप्त होत असते. म्हणून दाग कपडो में नहीं सोच में है हा विषय तर खरंच इथे कुठेतरी येऊन थांबवला गेला पाहिजे. पण तरीही आपला समाज आज काही रूढी परंपरांमध्ये इतका जखडलेला, इतका अडकलेला आहे की उच्चभ्रू शिक्षित परिवारांमध्ये पण ही गोष्ट पाहण्यात येते की ते 4 दिवस कुठे हात नाही लावला पाहिजे, ते 4 दिवस कुठे घरात वापर नाही झाला पाहिजे. ह्या अशा विचारांमध्ये अडकलेला आजही आपल्याला हा समाज दिसत आहे. तर तुम्ही जो हा उपक्रम करत आहात हा खरंच सराहनीय आहे की निदान या माध्यमातून काही लोकांपर्यंत जरी आपला हा निरोप गेला की आपल्याला आपल्या विचारांना देखील पुढाकार आणायचा आहे. जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण म्हणतोय तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या सोबत आपले विचार देखील ॲडव्हान्स झाले पाहिजे. आणि स्त्री आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी व त्याची स्वच्छता हा खूप जास्त महत्त्वपूर्ण विषय आहे. आता काही परंपरा आहेत, काही गोष्टी अशा आहेत ज्या अजूनही टॅबू मानल्या जातात. म्हणजे आता जेवढ्या विद्यार्थिनी बघतात किंवा महिला बघतात अजूनही बाबांशी भावाशी एवढ्या क्लिअर या टॉपिकवर बोलत नाहीत. हां, तर मग असे बदल घडतोय का? अनेक वर्षापासून अनेक विद्यार्थिनी गेल्यात, तर काय वाटतं तुम्हाला? बदल ही निरंतर चालू असणारी प्रक्रिया आहे. आपण असं म्हणूच शकत नाही की आज मी हा विषय टाकला आणि उद्या 100% बदल होणार आहे. काही अंशी समाजामध्ये बदल होत आहे आणि आपण पॉझिटिव्हच होप केलं पाहिजे. हे काही अंश मिळून एक दिवस 100% समाज हा जागरूक होईल, त्या दृष्टीने प्रत्येकानेच कार्य केलं पाहिजे. आणि आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही तर विशेष या गोष्टीकडे खूप लक्ष देत आहे की मेन्स्ट्रुअल हायजीन विद्यार्थिनींची मेंटेन झाली पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही वेगळे कार्यक्रम, वर्कशॉप्स, गेस्ट लेक्चर्स, अवेअरनेस कॅम्पेन्स ह्या आम्ही निश्चितच नेहमी घेत असतो. आणि प्रयत्न आहे आमचा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सुद्धा RDG महाविद्यालय ह्या दृष्टीने जर अग्रसर आहे तर आम्हाला निश्चितच गर्व आहे की एक महिला महाविद्यालयामध्ये एक महिला प्राध्यापक सर्वांना आवाहन करत आहे. निश्चित तुम्ही पुरुष प्राध्यापकांकडूनही आमच्या महाविद्यालयात इंटरव्ह्यू जर घेतला तर ते सुद्धा तुम्हाला हेच म्हणतील की आम्ही खूप जागरूक आहे आणि आम्हाला निश्चितच गर्व आहे की महिला महाविद्यालयामध्ये. गर्व महाराष्ट्रभर आहे. RDGचं नावच फक्त म्हणजे काफी आहे. बट तुम्ही एखादा समजा आता त्या दिवसांमध्ये आहात आणि तुम्ही एखादी संधी घालवली
असं आयुष्यात किती घडलंय का की मी जाऊ शकली नाही, किंवा मग एक अनुभव तुमचा? निश्चित मला नाही, परंतु मी बऱ्याच असे अनुभव तुम्हाला शेअर करू शकते की जसं 4 दिवस कुठे हात नाही लावायचा, कुठे काही करायचं नाही. ॲक्च्युली आपल्या पूर्वजांची जी कॉन्सेप्ट असेल असं माझ्या मते आहे की 4 दिवस स्त्रीला भरपूर असं रक्तस्राव होत असतो, ती शारीरिक दृष्ट्या थोडी थकलेली असते, तिला कमजोरी आलेली असते, तर तिला आराम हवा म्हणून तिला 4 दिवस वेगळं की तू आराम कर, तुला सगळं काही आम्ही प्रोव्हाइड करू. परंतु ही जी कल्चर आहे हे पर्क्युलेट होत होत असं आलं की तू कशालाच हात लावू नको, तू अलिप्त बस. त्याचं कुठेतरी वळण बदलून दिलं आपल्या पूर्वजांनी. फक्त आराम या दृष्टीने ते 4 दिवस म्हटलं. बरं, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, मी त्यावर म्हणजे शेवटचा एक तुम्हाला प्रश्न विचारेल की गैरसमज. हां. तर कुठला गैरसमज सगळ्यात जास्त आतापर्यंत मानला जातो? असं वाटतं की मंदिरात जायचं नाही, हां. किंवा मग तुम्हाला असं वाटतं का मंदिरात जायचं नाही, पण मग त्या 5 दिवसात नामस्मरण तर करतोच ना देवाचा? बिलकुल, आपण मानसिक पूजा तर सगळेच व्यक्ती करत असतात. परंतु अगेन तेच मी म्हटलं की आपल्या समाजामध्ये आपल्या घरामधल्या एका स्त्रीनेच पुढाकार घेतला पाहिजे की हे असं काहीच नाही आहे की तू 4 दिवस कुठे हात नाही लावला पाहिजे, कुठे वापरलं नाही पाहिजे. एक स्त्रीच खरंच तर ह्या गोष्टीतून स्त्रीला बाहेर काढू शकते. म्हणून ज्या आपल्या वरिष्ठ महिला आहे ॲक्च्युली त्यांनीच आपल्या मुलींना, सुनांना हे शिकवण दिली पाहिजे की हे असं काहीच नाही आहे. आणि जी बेसिक कॉन्सेप्ट होती ती कॉन्सेप्टला वगळून स्वतः आपल्या हिशोबाने प्रत्येक कॉन्सेप्टला चेंज केलेलं आहे. मग ते आपल्या सोयीचं झालेलं आहे. त्याच्यापेक्षा आपण उलट ह्या 4 दिवसांमध्ये तिची मॅक्सिमम केअर घेतली पाहिजे, तिच्या योग्य आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. तिला होणाऱ्या त्रासामध्ये तिला ॲक्च्युली सायकोलॉजिकल सपोर्टची गरज आहे. आपण ते सगळं सोडून तिला सगळ्यांपासून वेगळं ठेवून तिला अजून मेंटल फ्रस्ट्रेशन आणून देतो. आणि मग तिला कुठेतरी ते अपमानाची भावना येते की घरामध्ये बाबा आहे, दादा आहे, आणि मग त्यांच्यासमोर मला वेगळं बसवण्यात येत आहे म्हणून माझ्यात काहीतरी वाईट घडलं आहे. पण आता यांच्या डोक्यातलं टॅबू आपण काढायचा प्रयत्न करतोय. तुम्ही तुमची एक बाजू सांगितली, आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत आणि मॅम पण आहेत. सगळ्यात अगोदर इकडनं सुरुवात करूया. तुम्ही समाज बंदशी जुळले आहात, तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी? मी स्वाती महानंदा सुरेश तेलगोटे. मी समाज बंदशी 2020 पासून जोडलेली आहे. ही संस्था मासिक पाळीवर कार्य करते आणि महिलांच्या आरोग्यावर सुद्धा. तर आतापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी कार्य केलेलं आहे. मासिक पाळी विषयी बोलायचं म्हटलं तर आपण एक मानसिकरित्याच म्हणजे महिलांनी स्वतः एक टॅबू मानलेला आहे त्याला. पुरुषांना तर माहिती नसतं तरी सुद्धा महिला जोपर्यंत आपण पुरुषांना सांगत नाही की असं म्हणजे याच्याविषयी मिथ्स वगैरे आहेत तोपर्यंत पुरुषांना माहित नसतं. कारण की तुम्ही जेव्हा जुळलात समाज बंद सोबत, तो एक किस्सा आहे, ते तुम्हाला काहीतरी स्पर्धेत किंवा कुठे भाग घ्यायचा होता, नेमका तो किस्सा सांगा. काय मासिक पाळीविषयी अनुभव कथन याविषयी मेसेज आलेला, मी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यावर माझा पहिला अनुभव म्हणजे माझी पहिली पाळी जी आली त्याच्याविषयी लिहिलं. आणि म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरातूनच नाही तर भारतातून खूप सारे त्यांच्याकडे लेख आले. त्याच्यातून म्हणजे 100 लेख त्यांनी घेतले, त्याच्यामध्ये माझाही लेख आला. म्हणजे अर्थातच लक्षात आलं तुमच्या किती छान अनुभव यांनी लिहिला असेल. अनुभवाच्या बोल जेव्हा सुरू करतो आपण तर काही लोक असतात जे बोलके असतात, त्यांचे बोलणं फार महत्त्वाचं असतं. अशी एक प्रतिमा आपल्यासोबत आहे, नेहमीच ऍक्टिव्ह आहे, अमरावती युनिव्हर्सिटी म्हणा. तर तुम्ही परिचय करून द्या प्रेक्षकांना. आप बताइए. माझं नाव दिव्या राजेश चव्हाण आणि मी RDG महिला महाविद्यालयामधली विद्यार्थिनी आहे. सुरुवात जर म्हटली तर असं तुला कधी आईने सांगितले का की नको जाऊस, किंवा आता हे सुट्टी आहे तुला 5 दिवस, असं म्हटलात की? हो, मला असं पहिले माझ्या फॅमिलीमध्ये पण या गोष्टी होत्या, पण जसं जसं या गोष्टीला मी सामोर गेली तर मला असं वाटते की समाजामध्ये प्रत्येक गोष्टी आपण म्हणतो की बदलायला हवेत. तर मी माझ्या परिवारमध्ये, माझ्या कुटुंबामध्ये या गोष्टी नेहमी सांगत राहते की स्त्रियांना ही देवाची देणगी आहे. तर त्यामुळे आपण जर या गोष्टीला असं अजिबात मानायचं नाही की हा श्राप आहे. कारण श्राप जर मान्य केलं तर कुठे ना कुठे आपणच चुकतो आणि या गोष्टीला म्हणजे वाढीच देत आहोत. तर त्यामुळे मला असं वाटते की मी माझ्या कुटुंबामध्ये तर सांगितलेलं आहे आणि मला त्याचा फरक पण पडलेला आहे. पहिले माझी मम्मी अशी म्हणत होती की 4 दिवस बाहेर नाही जायचं, पण आता ती म्हणते नाही बेटा तू जाऊ शकते, तू करू शकते, कारण बदलाव हा आयुष्यात फार गरजेचं आहे. आपण आपले विचार बदलले पाहिजे, मला असं वाटते. पण मूड स्विंग्स होतात का त्या दरम्यान? जास्त काळजी घ्यायची गरज असते. जेवढे पार्टनर किंवा जेवढे आता पुरुष मंडळी आपल्याला बघतायत, तुम्हाला कल्पना असेल, एक तर भूक जादा लागते उस समय. हा असते ना, कोणाला म्हणजे असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कोणाला भूक लागते, कोणाला चक्कर येते. तर त्यामुळे असे काही काही कारणं आहे. त्यामुळे लोकांना असं वाटते की नाही की 4 दिवस स्त्रियांनी बाहेर जायलाच नाही हवे. पण हे ते त्यांवर डिपेंड असते की ते कसे हँडल करतात. पण मला असं वाटते की कुठे ना कुठे या गोष्टी सगळ्या ठिकाणी बदलल्याच पाहिजे. मॅम, असं ऐकण्यात आलंय की पापड
किंवा पापड जे आहेत ते बनवताना जायचं नाही किंवा लोणचं, हे काय जेवणा खावण्याची पद्धती आहे खरंच असं? अगेन मिथ सर, समाजाचा एक खूप असा एक घटक आहे जो ह्या गोष्टींवर बिलीव्ह करतो. मी तेच म्हणते, कॉन्सेप्ट होता आराम द्या. मग त्या आरामाच्या याच्यात तुम्ही पापड जर करत असेल तर पापडाजवळ जाऊ नको, तुझी सावली पडली ते पापड खराब होतील, लोणचं खराब होईल. आराम दिलेला आहे तुम्हाला 4 दिवसांचा. आपल्या फोर फादर्सने, आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांनी आराम सांगितला आहे. तर त्या आरामाला स्वतः आपण चेंजेस करत आलेलो. आराम नाही तर तुझी सावली नको, मग तू बाहेर नको निघू, तुझी सावली पडली तर ही गोष्ट खराब होईल, असं कुठलंच काही आहे नाही. आणि ह्या गोष्टींना कुठेतरी आपल्याला ह्या चेनला ब्रेक करायचं आहे. आमची आजी म्हणायची की भूत मागे लागते, खरं आहे काय? भूत असता हीच मुळात अंधश्रद्धा आहे. भूत असेल तर कोणतं, तर आपल्या चुकीच्या विचारांचं भूत आहे. हे भूत आपण जर आपल्या डोक्यातून काढलं ना तर निश्चितच, आता तुम्ही सांगताना आजी सांगितलं म्हणूनच मी आधीही म्हटलं, एक महिलाच ह्या सगळ्या बंधनातून दुसऱ्या महिलेला बाहेर काढू शकते. बरं, तुमचा अनुभव काय होता, पहिला अनुभव, फर्स्ट एक्सपिरियन्स जेव्हा तुम्हाला मला कळालं की आप बडे हो गए? मला जेव्हा कळालं की माझ्यासोबत असं काही होत आहे तर मला खूप वेगळं वाटत होतं. पण जेव्हा मला माहीत पडलं की ती स्त्रियांना फार गरजेचं आहे, तर मग माझा विचार कुठे ना कुठे बदलला. नाही तर कोणती पण मुलगी पहिले हे एक्सेप्ट नाही करत, तिला फार वेगळं वाटतं, तिला वाटते की आपल्यासोबत काय होत आहे, तिचे फार वेगळे विचार असतात. पण ते काहीच नाही, ते एका प्रकारे चांगलं आहे. कारण त्याचमुळे जसं मॅमने सांगितलं की आई होण्याचा आपल्याला अनुभव येतो. तर मला वाटतं या गोष्टीला कुठे ना कुठे आपण विचार बदलायलाच हवे. मुळात माहितीये का, ही एवढी छान देवाने दिली देणगी आहे, तर मी तर असं मानतो की प्रत्येक महिन्यात पवित्र होण्याची संधी देव तुम्हाला देतोय, बरोबर? आत्ता एक टॅबू आणखी आहे, अजूनही मेडिकलवर जाताना कापडात का देतात स्टेपरी किंवा पॅड? म्हणजे तुम्ही अजूनही कचरता का तिथे जाताना मागताना? नाही, मी तरी नाही कचरत. मी स्वतः जर पॅड घ्यायचे असले तर मी स्वतः मेडिकलवाल्याला सांगते की नाही, मला रॅप करून नाही पाहिजे, मला मी तसेच घेऊन जाऊ शकते. पण आता मी बघितलंय मेडिकल काका शो बघतात आपला, सच में ऐसा होता है की कुछ बॉयज खडे हैं वहाँ पे, काही मुलं उभे आहेत, मग थांबून जातो आपण, असं होतं? हो, कधी कधी आहे. आता आपण कितीही म्हटलं तर मुलगी हे नेहमी असं मला वाटते की लाजतच राहते. वो कहते हैं ना कि औरत का गहना वो उसकी शर्म होती है, तो ये बात मुझे अभी भी कहीं ना कहीं दिखती है. तर त्यामुळे मला असं वाटते की नाही, त्या मुलींमध्ये ना भीती असते की मुलं दिसले तर नाही, थांबा थोडंसं. तर असा विचार आत्ता पण आहे, पण हे पण बदलायला हवे मला वाटते. कारण आज प्रत्येक मुलगी काही ना काही आपल्या करिअरमध्ये समोर जाते आणि देशामध्ये, जगामध्ये आपलं नाव, आपली वेगळी ओळख करत आहे. तर मला वाटते की या गोष्टीला आता घाबरून नाही तर समोर जाऊन लढावे. सगळ्यात मोठा गैरसमज जो असतो अशा वेळेस की आता ते कुठली पद्धत आहे जेव्हा आपण म्हणतो की वेगळं ठेवतात एका घरात? कुर्मा प्रथा ती काय? गडचिरोलीमध्ये आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यावर काम केलंय? हा, आताच कॅम्प घेतला समाज बंधने त्याविषयी. 10 दिवसाचं शिबिर होतं. तर गडचिरोलीमध्ये एक कुर्मा प्रथा म्हणून आहे. त्यामध्ये ज्या महिला 5 दिवस पाळीमध्ये असतात, पाळी येते त्यांना, तेव्हा त्या कुर्मा घरामध्ये ठेवल्या जाते. ते कुर्मा घर असं असतं की जिथे म्हणजे पाण्याची, खाण्याची, पिण्याची काहीच सुविधा नसते. आणि ती महिला म्हणजे पावसाळ्यात असा दिवस येतो की ते कुर्मा घर असं असतं फक्त कुडाने बनलेलं, जसं की आपले जुने घर होते कुडाचे, तसं ते बनलेलं असतं. ते मग त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये तिथं पाणी टपकतं, तर तिथं विंचू, साप येऊन अशाने काही महिलांनी म्हणजे त्यांचा स्वतःचा जीवही गमावलेला आहे. पूर्ण झाल्यानंतर पुरुष मंडळी येऊन त्यांना वाचवतील असंही काही झालेलं नाही आहे. म्हणजे ते मध्ये जर चावलं काही तर ते येऊन बघत नाही, कारण की ते प्रथाच अशी बनवलेली आहे की पुरुषांनी टच केला तर तो म्हणजे त्याला काहीतरी होईल वगैरे, असं गैरसमज त्यांनी मनात ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे ही कुर्मा प्रथा तिथे राबवली जाते. आणि स्टँडर्ड लेवलला पण कुर्मा प्रथा? हो, तर आता आहे. मला तरी असं वाटते, कारण मी खूप अशा परिवार कुटुंबामध्ये बघितलंय की एखाद्या स्त्रीला हे 4 दिवस असे म्हणतात की जर तू जेवण करत असेल तर तुझ्या जेवणाची थाली पण वेगळी ठेव आणि साबण पण वेगळं ठेव आणि तुझे कपडे पण मिक्स नको करू, तुझी चादर वेगळी ठेव, पाण्याचा ग्लास सुद्धा ते हात नाही लावू देत. तर कुठे ना कुठे ह्या गोष्टी म्हणजे वाढत आहे समाजामध्ये. मला तरी असं वाटतं. आपली थीम आहे की दाग कपडों में नहीं आपकी सोच में है, आणि तेच आपल्याला बदलायचे. त्या एवढ्या ओपन अप होऊन बोलतायत. तुम्ही आत्ताही बघत असाल, तुम्हाला टच होत असेल तर 90 280 100 आमचा नंबर आहे. मॅम, शेवटी आपण अवेअरनेसच्या हिशोबाने जर विचार केला तर एखादा अनुभव सांगू शकाल का की यावेळेस असा विद्यार्थिनीला हा प्रसंग आला होता आणि आम्ही त्यातनं सावरलं, किंवा तुमच्या लक्षात आलं असेल, किंवा कुठलाही आयुष्यभरात की असे प्रॉब्लेम भरपूर असतात पण या अनुषंगाने आता चक्कर येऊनच पडते,
है ना, तिला तेव्हा कळत नाही का? एक एक्सपिरियन्स जसा मी म्हणजे स्कूल लाईफमधला माझे ज्युनियर्स होते आणि एका स्टुडंटला अचानक फर्स्ट टाइम पिरियड झाले आणि तिला ते लक्षात नाही आले, पण सिनियर आमच्या क्लासची मुलं होते ज्यांचे बहिणी किंवा आम्ही थोडंसं फ्रीली बोलत होतो, तर त्यांच्या लक्षात हे आलं की ऐसा कुछ हुआ है. तर त्या मुलाने लिटरली स्वतःचं स्वेटर तिला असं राऊंड रॅप करून दिलं आणि स्वतः मेडिकलवर जाऊन पॅड्स त्या मुलाने विकत आणून दिले. दिस इज द बिगेस्ट एक्झाम्पल. जिथे एका बाजूला कुर्मा प्रथा आहे, तर ते दुसऱ्या बाजूला हेही आहे की पुरुष मंडळी पण खूप जास्त काळजी घेतात. शेवटी बॅलन्स साधणं पुरुष आणि महिला हे दोघांचं काम आहे. तर ह्या समाजाचा जर बॅलन्स आपल्याला साधायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जेव्हा देवानी ही सृष्टी क्रिएट केली, त्यांनी नाही कुठला दुजाभाव केला, तर आपण मानव कोण होतो दुजाभाव करणारे आणि कोणत्या गोष्टीला तू हात लाव की नको लाव हे म्हणणारे आपण खरंच कोणी नसतो. देवच दुजाभाव नाही करत. इनफॅक्ट देवाने सर्वात मौल्यवान गिफ्ट काही दिलं असेल महिला आणि पुरुषमध्ये, तर महिलेला दिलेलं आहे मातृत्वाचं गुण. आणि मातृत्वाच्या गुणासाठी कारणीभूत ही मासिक पाळी आहे हे पुरुषांना कळतं, परंतु त्यांना प्रेशराईज करण्यात येतं घरातल्या कुठल्या तरी वरिष्ठ महिलांकडूनच. एक्झॅक्टली मी एक महिला आहे आणि मी महिलांना इथे डिमोटिवेट करते आहे की त्यांना पिक्चराईज करते आहे की चुकतं तुमचं आहे, परंतु खरंच पुरुष मंडळी हे बाहेरच्या व्यवहारामध्ये इतके व्यस्त असतात, त्यांना ह्या गोष्टींच्या पलीकडचंही विश्वाकडे लक्ष घालायचं असतं. परंतु घरात आपली आई आजी ह्या इतक्या इम्पोज करतात त्यांचे विचार पुरुष मंडळींवर, त्यांच्यापेक्षा जाऊ दे बाबा, कटकट नको, 4 दिवस तू वेगळी थांब. दॅट इज द लॉजिक. त्यावेळेस असं पुरुषांना टच करायला चालत नाही. मी तर म्हणतो उलट त्यावेळेस जास्त काळजी घ्यायला पाहिजे. दादा तुम्ही बघताय घरी किंवा वहिनी असतील, तुमचं कुठलाही पार्टनर असो, तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर लक्षात घ्या, उलट त्यावेळेस त्यांना जास्त गरज असते. त्यांच्या सोबत नाही राहू शकलात, निदान भांडू तरी नका, म्हणजे मला एवढं सांगायचं आहे. फायनली शेवटच्या काही प्रश्नांकडे आपण जातोय की हा इनिशिएटिव्ह जो आहे, तर काय म्हणाल यंगस्टर म्हणून, काय तुम्ही अप्रोच किंवा काय सांगाल दोघी एक एक करून की काय बदलायला पाहिजे आणि ज्या बघतायत तुमच्यासारखेच आहेत सगळे त्यांना काय सांगाल? मुलींनी स्वतःचा विचार बदलावा. आणि तुम्हाला पिरियड्स येतात, जर तुम्हाला दुखत असेल, तुमचं पोट दुखत असेल, पाय दुखत असेल, तर तुम्ही ओपनली बोला. तर आपण सध्या यंग जनरेशन आहे आणि म्हणजे मॅच्युअर आहे एवढं की समोरच्याला बोलू शकतो आणि आपले भावना मांडू शकतो आणि समोरचा व्यक्ती ऐकून घ्यायला पण तयार आहे, कारण की तोही तेवढा मेंटली प्रिपेअर आहे. म्हणजे बदल होत चाललाय. आपको लगता है बदल हो मला पण वाटते, कारण प्रत्येक गोष्टीत आपण बदल हा करावाच पाहिजे. विचारांमध्ये तर पहिले करायला पाहिजे. आत्तापर्यंत जो आपण त्रास पाहिलेला आहे, ज्या मुलींना जो त्रास झालेला आहे, तर मला वाटते की आपण नेहमी असा विचार करतो, आपण जेव्हा आपल्या करिअर बद्दल काही विचार करतो की नाही आपण कुठे थांबत आहोत, तर आता आपण विचार करतो की नाही आपल्याला समोर जायचं. असंच याच ठिकाणी विचार करा की आत्तापर्यंत जे सहन केलं ते आता नाही करायचंय, आत्ता आपल्याला बदलायचं आणि या गोष्टीला समोर जायचं. आणि ही देणगी म्हणजे सगळ्यात चांगली आहे. तर कुठेही न लाजता मला वाटते की जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर आपल्या पप्पांना मम्मीला अजिबात असं म्हणजे विचार करू नका की हे मी कसं सांगू. एक त्यांना फ्रेंड म्हणून सांगा तर ते नक्की समजेल. पण मला वाटते विचार बदलणे समाजात फार गरजेचं आहे. जे पुरुष मंडळी बघतायत त्यांना तुमचा काय मेसेज असेल? सोच बदलनी पड़ेगी महिलाओं को भी और पुरुषों को भी, क्योंकि पुरुष एक महिला के बिन अधूरा है और महिला एक पुरुष के बिन अधूरी है. तो हम दोनों को अगर साथ में दुनिया में आगे बढ़ना है तो हम दोनों को अपने सोच बदलनी पड़ेगी. और हमारी ज़िंदगी में अगर कोई चेंज ला सकता है तो वो हम ही ला सकते हैं. ये महिलाओं के लिए मैसेज है कि ओनली यू एंड यू कैन चेंज योर लाइफ, नो वन एल्स कैन डू इट फॉर यू. दॅट्स इट. आपल्याला बदल करायचा तर स्वतःपासून करा. स्वतःपासून बदल केल्यानंतर आपल्याला आपला सराउंडिंग सुद्धा बदललेला दिसतो. आणि आपण हा इनिशिएटिव्ह घेतोय, अर्थातच आपण सुरुवात केलेली आहे. मागच्या वर्षी आपण बोललो होतो, यावर्षी ही RRCचा खास हा उपक्रम आहे. सिटी कट्ट्यावर आपण नेहमी वेगवेगळे उपक्रम घेत असतो आणि दाग कपडों में नहीं आपकी सोच में है सिटी कट्टा एक्सक्लुझिव्ह आपण बघतोय मेन्स्ट्रुअल हायजीन डे 28 मे. तर हा इनिशिएटिव्ह तुम्हाला कसा वाटला? याला काय शुभेच्छा द्याल सिटी चॅनलला आणि सिटी कट्ट्याला? एक्स्ट्रीमली नाईस इनिशिएटिव्ह. आम्ही ॲज आय सेड अर्लियर आमचं कॉलेज हे करत आहे आणि आता सिटी कट्टाने हा जो उपक्रम चालू केलेला आहे हा फक्त 28 मे पुरता मर्यादित न ठेवता याला जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर अवेअरनेसच्या दृष्टीने जर क्रिएट करू शकले तर आपला जिल्हा, आपली सिटी एक आदर्श ह्या क्षेत्रात निश्चितच ठरू शकेल. कारण की सुरुवात आपण 1-2 पासून करून अल्टिमेट जेव्हा होल पॉप्युलेशन याबद्दल पॉझिटिव्ह विचार जर करेल तर मला असं वाटेल तुमचा हा कार्यक्रम त्यावेळेस
निश्चितच फ्रुटफुल होईल. आणि माय बेस्ट विशेस विथ यू. एनी अवेअरनेस इनिशिएटिव्ह हेल्प यू नीड, RDG कॉलेज इज ऑलवेज रेडी टू बी विथ यू. महिला महाविद्यालयाच्या वतीने ही शाश्वती मी तुम्हाला देते. धन्यवाद मॅम. आणि तुम्ही बोलत असताना असं वाटतं की असं रसग्रहण होत आहे, फार सुंदर असं ऐकल्यासारखं होते, तुमच्यापर्यंतही पोहोचले असेल. क्या बताएंगे आप? आपकी वजह से शायद मैं जुड़ा हूँ RDG में, जो मैं भी आया हूँ, सारा क्रेडिट इनको जाता है. तो क्या सिटी कट्टा और इस चीज़ को क्या इनिशिएटिव्ह कितना आपसे मला असं वाटते की हा जो टॉपिक आहे या टॉपिकवर मुली बोलताना नेहमीच लाजतात. तर मला वाटते की सिटी कट्टानी हा जो टॉपिक समोर आणलेला आहे खूप छान कार्य केले. कारण इथे आमचे पण जे मतं आहे आम्ही दुसऱ्यांना सांगू शकतो. आता जर आम्हाला एकाला बोलायचं असेल तर आम्ही प्रत्येकाकडे जाऊन नाही सांगू शकत. म्हणून हा प्लॅटफॉर्म आम्हाला भेटला आहे सिटी कट्ट्यामुळे, RRC मुळे. तर त्यामुळे मी खूप खूप धन्यवाद म्हणते श्री सर तुम्हाला. RRC गेली 20 वर्ष हे काम करत असतं आणि अर्थातच तुम्ही काय सांगाल, हा इनिशिएटिव्ह कसा वाटला? सिटी कट्टाचे तसे सगळेच कार्यक्रम खूप छान असतात आणि हा सुद्धा खूप छान होता. आणि मेन्स्ट्रुअल हायजीन डे निमित्त हा घेतलेला, महिलांना जागरूकता मिळेल याच्यामधून. स्वतःच्या मेन्स्ट्रुअल डेच्या मध्ये पाळीच्या दरम्यान कशी स्वच्छता राखायची याच्याविषयी त्यांना माहिती भेटून जाणार. थँक्यू सो मच. अर्थात मी बऱ्याचशा मुलींपर्यंत गेलो, त्यांना अप्रोच केला, पण त्यापैकी बऱ्याचशा मुली लाजल्या, लाजवचं झाड दिलं. तुम्ही तिघीही एवढं आपुलकीने बोललात, एवढं अर्थातच सगळं ओपन अप केलं, त्यांच्याच मनातले प्रश्न बोललात. तुमच्या मनातले प्रश्न ह्या बोलल्या असतील ना, तर नक्की या शोला शेअर करा. तुम्हाला आवडला असेल तर 90 280 100 आमचा जो नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप करू शकता. आणि तिघींचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद, खूप खूप आभार आमच्याशी बोलले. थँक्यू सो मच सर. आणि तुम्ही पण या गोष्टीसाठी पुढाकार घेतला सर. पुरुष म्हणून तुमचे विशेष विशेष अभिनंदन. आणि आम्हाला गर्व आहे की आमचे घरातील पुरुष मंडळी, आमचे मुलं तुमचा आदर्श घ्यावं आणि या विषयाशी स्वतःचे मत मांडले पाहिजे आणि स्वतः अवेअर असले पाहिजे. तुम्ही अवेअर असल्याशिवाय हा प्रोग्राम नाही घेऊ शकत कारण आम्ही होते. स्वतः तर बदल करत आहे, पण तुमच्यासारखी जर व्यक्ती आमच्या सोबत असले तर आम्हाला अजून इझिली म्हणजे तो काम करता येईल आणि आम्हालाही छान वाटेल सर. तर त्यामुळे थँक्स अ लॉट सर. थँक्यू सो मच. समाजबंध संस्था सुद्धा एका पुरुषाने सुरू केलेली आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या आईची गर्भपिशवी पिरियड्समध्ये काळजी न घेतल्यामुळे त्यांच्या आईची गर्भपिशवी कमी वयात काढण्यात आली. तर एक गर्भपिशवी म्हणजे एक आपल्या शरीराचा एक अवयवच आहे. जर हात नसला आपल्याला तर आपल्याला प्रॉब्लेम होतो. तसं जर गर्भपिशवी नसली, कमी वयात जर काढून टाकली तर आपल्याला ते प्रॉब्लेम्स येतात. जर आपण पाळीमध्ये स्वच्छता नाही पाडली तर आपल्या गर्भपिशवीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. कमी वयात आपल्याला गर्भपिशवीसुद्धा काढावी लागू शकते आणि त्याचे खूप दुष्परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन डे हा फक्त 28 मे रोजी आहे. पण आपण जेव्हा पिरियड्स असतात आपले, तेव्हा पाहिजे तशी स्वच्छता घ्या. अर्थात हायजीन जी आहे तुम्हाला पाळायची. आपण गायनेकोलॉजिस्ट सोबतही बोललेल्या विषयावर ते आणखी त्यामध्ये आम्हाला सांगितले. त्यांनी पण पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही हा शो तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला आमचं यूट्यूब पेज किंवा अर्थात सिटी कट्टाचे फुल एपिसोड बघण्यासाठी सिटी चॅनल. आणि शेवटी मस्त राहा, स्वस्त राहा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. माझा मनोरंजनाचा डोस असा सुरू राहणार आहे. तुम्ही वॅक्सिनचा डोस घ्यायला विसरू नका. बघत राहा सिटी कट्टा.